5 वर्ष निवडणुका लांबल्या, आणखी 6 महिने लांबल्या तर काय फरक पडतो? मतदार याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, राज ठाकरेंची मागणी. इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा, भाजपचे काही कार्यकर्ते मतदार याद्यांशी खेळतायत. सुप्रीम कोर्टाने सुमोटो केस घ्यावी, लोकशाहीच्या नावे हुकुमशाही गाजवू देणार नाही, उद्धव ठाकरे गरजले. राज्य निवडणूक आयोग हात झटकताय. तिकडे चोकलिंगम म्हणतात आमची जबाबदारी नाही, मग आम्ही कुणाशी बोलायचं? शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचा थेट सवाल. अनेक मतदारसंघात दुबार मतदारांच्या नोंदी असून आम्ही आयोगाला चुका दाखवून दिल्या, आता चुका दुरुस्त करण्याचं आयोगाचं आश्वासन. पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटलांची माहिती. आमदार सांगतात 20,000 मतदार हे बाहेरून आणले, राहुल गांधींनी चुका दाखवल्या, उत्तर मिळालं नाही. घोळ असलेल्या याद्यांसह निवडणुका नकोच, बाळासाहेब थोरातांची मागणी. माओवाद्यांचा मोठा नेता मल्लोजुला भूपतीने मुख्यमंत्र्यांसमोर पत्करली शरणागती. भूपतीसह 60हून अधिक माओवाद्यांच्या शरणागतीमुळे माओवादी चळवळीला सर्वात मोठा धक्का. मुख्यमंत्र्यांसमोरच शरण येऊ अशी भूपतीची अट होती, मात्र जंगलात जरी बोलवलं असतं तरी आलो असतो. मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, तर भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीचा कणा मोडल्याचं केलं अधोरेखित. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडलं. प्रकृतीच्या कारणास्तव पालकमंत्रीपद सोडत असल्याची माहिती. इंद्रनील नाईक आता गोंदियाचे नवे पालकमंत्री. तर विरोधी पक्षाची पत्रकार परिषद संपलेली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांनी विविध प्रश्नांवर निवडणूक आयोगाला प्रश्न उपस्थित केलेले आहेत. कालपासून निवडणूक आयोगासोबत त्यांची बैठक पार पडतीये. त्या बैठकीमध्ये चर्चा अपूर्ण राहिली, त्यानंतर आजही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर त्यांची चर्चा झाली आहे. आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद त्यांनी घेतली. त्यामध्ये जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. त्यांनी महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये मांडले. आम्ही आयोगाला अनंत चुका दाखवल्या, याद्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही सुरुवात करू असं ते म्हणाले होते, पण त्यांनी काही गावांची, काही मतदारसंघाची देखील उदाहरणं जयंत पाटील यांनी दिली आणि मतदारसंघांमध्ये कशा पद्धतीने 4-4, 5-5, 6-6 वेळा एकच नाव हे नोंदवलं गेलेलं आहे आणि त्यानंतर ते नाव काढण्यात आलं असं एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मुरबाडमध्ये घराचा क्रमांक हा 0 देण्यात आलाय असं देखील त्यांनी सांगितलं आणि त्या घरामध्ये राहणाऱ्यांची संख्या ही 400 जणांची आहे असं एक उदाहरण त्यांनी दिलं. त्यानंतर बडनेर इथलं देखील त्यांनी एक उदाहरण दिलं. त्याचबरोबर सुषमा गुप्ता या संबंधित एका व्यक्तीचं नाव त्यांनी घेतलं आणि या व्यक्तीची नोंद ही वारंवार वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये झाली आहे असं देखील जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे व्हेरिफिकेशन करण्याआधी ही नावं काढून टाकल्या जातात असा एक महत्त्वाचा मुद्दा या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांनी देखील मांडलेला आहे. ज्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे अशी बातमी जर सकाळी माध्यमांमध्ये आली तर संध्याकाळी 6 पर्यंत त्या याद्यातले नावं हे काढण्यात येतात असा मोठा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि कुणीतरी दुसरंच ही सगळी सिस्टम ऑपरेट करतंय, म्हणजे राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोग यांच्या व्यतिरिक्त कुणीतरी दुसरंच ही सगळी सिस्टम ऑपरेट करतंय असा मोठा आरोप जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आलेला आहे. आणि ही तिसरीच व्यक्ती ही सगळी सिस्टम ऑपरेट करून सगळे नावं हे डिलीट करते किंवा नावांमधला घोळ जेव्हा बातम्यांमध्ये येतो तेव्हा त्याला सुधारते असा मोठा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर फायनल वोटर यादी ही जाहीर होते, पण किती मतदान झालंय याचं वेळोवेळी अपडेट्स दिले जात नाही. एकत्रच विधानसभा निवडणुकीनंतर हे अपडेट देण्यात आले
असं देखील जयंत पाटील म्हणालेत। त्याचबरोबर एकाच पत्त्यांवर अनेक नोंदण्या झालेल्या आहेत, त्यामुळे मतदार याद्यांमध्ये सुधारणा करा असे विधान जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आलं। त्यानंतर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी बोलायला सुरुवात केली। त्यांनी देखील विधान परिषदेच्या याद्यांमध्ये जो काही प्रचंड घोळ झालाय त्याबद्दल ते बोललेले आहेत। निवडणुकीमध्ये याद्यांमध्ये पुन्हा पुन्हा एकच नाव वारंवार येत होतं, त्याबद्दल देखील ते बोललेत। आणि त्याचबरोबर 20,000 मतदार हे बाहेरून आणले हे एक सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतात, त्यामुळे ही गोष्ट किती गांभीर्याने घेणं गरजेचं आहे हा देखील महत्त्वाचा मुद्दा बाळासाहेब थोरात यांनी मांडलाय। त्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमची जबाबदारी नाही आणि घोळ असलेली यादी हीच पुन्हा जाईल अशी देखील शंका त्यांनी व्यक्त केली आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि हीच यादी जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जशाच तशी गेली तर हा घोळ तसाच राहणार आहे आणि त्यामुळे या याद्यांसह निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे असं बाळासाहेब थोरात म्हणालेले आहेत। त्याचबरोबर निवडणूक आयोगाची भेट आम्ही घेतली पण आम्हाला समाधानकारक उत्तरं ही निवडणूक आयोगाकडून मिळालेली नाहीत असं बाळासाहेब थोरात म्हणाले। त्यामुळे घोळ असलेल्या यादीसह निवडणुकीला सामोरं जाणं योग्य नाही, त्यामुळे याचा विचार सगळ्याच जनतेने देखील केला पाहिजे असं देखील बाळासाहेब थोरात म्हणाले। त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील काही महत्त्वाचे मुद्दे मांडले। निवडणूक आयोग निवडणुका घेतात पण राजकीय पक्ष ते लढतात, त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगासारखं वागावं असं राज ठाकरे म्हणालेत। त्याचबरोबर याद्या का दाखवल्या जात नाहीत, याद्या न दाखवणं म्हणजे याद्यांमध्ये काही घोळ आहे का असा महत्त्वाचा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। याद्या का दाखवल्या जात नाही असा प्रश्न राज ठाकरे यांच्याकडून वारंवार उपस्थित करण्यात येतोय। काल देखील ते या संदर्भामध्ये बोलले होते आणि आज देखील पत्रकार परिषदेमध्ये ते याद्या का दाखवत नाही या संदर्भामध्ये बोललेत। त्याचबरोबर बोलताना त्यांनी 2024च्या आधीच्या यादीचं उदाहरण दिलेलं होतं आणि त्या उदाहरणामध्ये धनश्री कदम या एका महिलेचं त्यांनी नाव घेतलं आणि तिचं वय वर्ष त्यानंतर तिच्या वडिलांचं वय वर्ष यामध्ये किती तफावत आहे हे एक उदाहरण देऊन त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर 2024 नंतरची जी यादी आहे त्यामध्ये फक्त नावं आहेत, ना त्याच्यामध्ये फोटो आहे ना त्याच्यामध्ये कुठलाही ॲड्रेस कुठलाही पत्ता आहे असं राज ठाकरे म्हणालेले आहेत। 2024च्या आधीची जी यादी होती त्याच्यामध्ये नाव होता, पत्ता होता, फोटो होता, पण 2024 नंतरची जी यादी आहे त्यामध्ये फक्त नावं आहेत असं राज ठाकरे म्हणालेत। आणि अशा पद्धतीनं हा वयाचा देखील विरोधाभास इतका मोठा आहे, त्यांनी 2 उदाहरणं देत वयाचा विरोधाभास दाखवून दिला आणि मग कोण कोणाचे वडील आहेत हेच कळत नाही असं विधान राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलंय। त्यामुळे मतदार याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत असं स्पष्ट वक्तव्य राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलंय। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील काय नेमकी चर्चा झाली निवडणूक आयोगासोबत आणि त्यानंतर त्या चर्चेतून कुठले मुद्दे त्यांनी उपस्थित केले, कुठले गंभीर प्रश्न हे निर्माण झालेत याबद्दल उद्धव ठाकरे देखील पत्रकार परिषदेमध्ये बोलले। उद्धव ठाकरे हे म्हणाले की आम्ही भाजपला एक पत्र दिलं होतं की भाजपचे कार्यकर्ते हे मतदार याद्यांशी खेळतायत, मतदार याद्यां वो इम्प्योर उसे प्यूरिफाई किया जाए, उसके सिवा इलेक्शन ना ले ये तो यही सबसे अहम बात होगी कि आज अगर आप देखें तो महाराष्ट्र में जो हुआ वोट चोरी है जैसे देश भर में इलेक्शन कमीशन अगर फ्री एंड फेयर इलेक्शन चाहती है तो वो जो इलेक्शन सिक्योर आदित्य क्या लग रहा है अभी सारे विपक्ष के नेताओं ने आपको बताया आगे की प्रोसेस क्या होगी और हमारी मांग क्या थी, तो मेरी यही विनती रहेगी कि मेरी अभी अगली मीटिंग है उससे बजे। आदित्य क्या लग रहा है ऐसे समय में मुमकिन होगा क्या ये कोशिश है? आदित्य क्या लग रहा है? आदित्य क्या लग रहा है ऐसे समय में जब हालात ऐसे बिहार में भी वही हालात मुमकिन है। मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व, नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23। आता वडिलांचे डिटेल्स। नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117। मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124। आता वडिलांचे डिटेल्स। नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43,
कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये. निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं. आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणतं हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं. दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत. आणि म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार आहे तुम्हाला? यातनं फक्त घोळ होणार आहेत. आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. आत्ता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुकाच झालेल्या नाहीयेत. मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलं आहे. काल एक आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना 8 दिवस दिले. म्हणजे हे 6-6, 8-8 महिने काम करणार आणि राजकीय पक्षांनी 8 दिवसामध्ये ह्यांना सगळ्या छाननी करून द्यायची, कसं शक्य आहे? आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय नोटिफिकेशन काढले ते एकतर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि आज आम्ही त्यांना सांगितलेलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका. उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही 1-2 दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ. तो निर्णय तुम्हाला अजून 2-3 दिवसांनी सांगू.